बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या सरकारकडनं न्याय मिळेल का रे भाऊ? नहीं रे वो, नहीं रे वो, या सरकारकडनं न्याय मिळेल का रे भाऊ? नहीं रे वो, नहीं रे वो, या सरकारकडनं न्याय मिळेल का रे भाऊ? नहीं रे वो, नहीं रे वो। आज शिवसेनेच्या खरा शिवसेनेच्या बाबतीतला निकाल आज मिळणार होता, परंतु मागील काही 2-3 दिवसापासून स्पष्ट बोलायचं म्हटलं म्हणजे भाजपाचे काही मंत्री, काही मिंदे गटाचे मंत्री, काही आमदार आणि हे स्पष्टपणे सांगत होते की हा निकाल त्यांच्या बाजूने आहे। म्हणजे हा ठरवून दिलेला निकाल आहे का? हा लोकशाहीचा गळा घोटला आहे का? सुप्रीम कोर्टाने मागील काळामध्ये जे मुद्दे मांडले होते त्या अनुषंगाने या महाराष्ट्रातील जनतेला खरी शिवसेना ही माननीय बाळासाहेब यांनी जी स्थापन केलेली होती ती आज पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब त्याचं नेतृत्व करत आहेत। यांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना आहे, परंतु आम्हाला आधीपासूनच कल्पना होती की आम्हाला न्याय मिळणार नाही। यांनी आजचा हा जो निकाल दिला आहे त्या माध्यमातून आम्ही आज जळगाव महानगर शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध केलेला आहे। माननीय आमच्या पक्षप्रमुखांना आणि माननीय राऊत साहेब आणि आमचे सर्व सहकारी आम्ही एकच विनंती करतो या आमच्या पक्षप्रमुखांना की आपण या निर्णयाच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊन योग्य असा निर्णय हा आपल्या बाजूने लागण्याची अजूनही न्यायालयावरती विश्वास आहे। म्हणून आज आम्ही निषेध म्हणून सर्वांनी हाताच्या दंडावरती एक काळी रिबीन बांधून आजचा आम्ही हा निषेध नोंदवत आहोत। आजचा हा काळा दिवस नक्कीच मोठ्या लोकशाहीला येणाऱ्या लोकशाहीला घातक ठरणार आहे। आम जनतेच्या माध्यमातून सर्व तज्ज्ञांच्या माध्यमातून आजपर्यंत असं वाटत होतं की हा निकाल माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या गटाने त्या माध्यमातून लागावा हे ओरिजिनल पक्ष आहे, परंतु हा आज पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की हे विकाऊ सरकार, केंद्र सरकार असेल, हे मिंदे सरकार असेल, हे विकाऊ सरकार आहे। यांनी काळं गोरं केलेलं आहे हे उघड आहे।